नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांचा, भक्तांचा सर्वात मोठा उत्सव. पण तुम्हाला माहिती आहे का, की आपल्या स्वामींना विठ्ठल स्वरूप मानलं जातं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की एकादशीच्या दिवशी घरीच राहून स्वामींची विठ्ठल रूपात सेवा कशी करावी आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी हा व्हिडिओ कोणते सोपे शेवटपर्यंत उपाय नक्की पहा, करावे? कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे, जो तुमच्या घरात सुख समृद्धी घेऊन येईल. भक्तांनो, स्वामी समर्थांनी अनेकदा आपल्या भक्तांना विठ्ठलांच्या रूपात दर्शन दिलं आहे. त्यामुळे एकादशीला स्वामींची सेवा करणे म्हणजे साक्षात पांडुरंगांची सेवा करण्यासारखेच आहे. आजच्या या दिवशी आपण मनाने पंढरपुरात आहोत असा भाव ठेवून आषाढी एकादशीला विष्णू तत्व जास्त प्रमाणात जागृत असते. ते आपल्यापर्यंत आकृष्ट व्हावं म्हणून आपण ही सेवा करावी. तर कोणत्या सेवा आपण आषाढी एकादशीच्या दिवशी तर सगळ्यात पहिली सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची सेवा. तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा ही संकल्प घेऊन आपल्याला एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. एक दिवसीय सेवा तर कशा पद्धतीने करायची आहे? तुमच्याकडे जर हे नित्य सेवेचं केंद्रामध्ये जे असतं ते नित्य सेवेचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र मिळून जाईल, किंवा सेपरेट एखादं छोटंसं बुक देखील आपल्याला पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळतं. तर इथे बघा, 35 नंबरच्या पानावर नाही, 169 नंबरच्या पानावर आपल्याला श्री व्यंकटेश स्तोत्र दिलेलं आहे. तर हेच व्यंकटेश स्तोत्र आपल्याला या दिवशी वाचायचं आहे. तर कशा पद्धतीने वाचायचं? व्यंकटेश स्तोत्राचे तर हे आहे व्यंकटेश स्तोत्र. तर हे व्यंकटेश स्तोत्र आपल्याला याचं वाचन करायचं आहे. तर हे व्यंकटेश स्तोत्र कशा पद्धतीने वाचन करायचं? तर रात्री 12 वाजता या व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करावं. 12 वाजता जर याची तुम्ही सेवा केली तर प्रचंड अशा अनुभूती तुम्हाला येतील. लाखो भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे आणि याचे त्यांना तर हे व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला 21 वेळा वाचायचं आहे. रात्री 12 वाजता तुम्हाला याचं वाचन करायचं आहे. वाचन करण्या अगोदर तुम्हाला रात्री 12:15 वाजता आंघोळ करून शुचिर्भूत होऊन आसन घ्यायचं आहे आणि देवासमोर एक दिवा प्रज्वलित करून तुम्हाला या व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. 21 वेळा याचं पठण करायचं आहे तुम्हाला. तेव्हाच ही सेवा तुमची पूर्ण होईल. सेवा करण्या अगोदर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि या सेवेसाठी बरोबर रात्री 12 वाजता तुम्हाला बसायचं आहे. तर अशा पद्धतीने व्यंकटेश स्तोत्राची तुम्ही या दिवशी सेवा करू शकता. आता ज्यांना रात्री 12 वाजता शक्य नाही पण त्यांना सेवा करायची मनामध्ये खूप इच्छा आहे, तर त्यांनी काय करायचं? तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही सेवा करू शकता. आता ही एक आहे नित्य सेवेमधील व्यंकटेश स्तोत्र. आणि दुसरं एक छोटंसं बुक येतं, त्यामध्ये पण व्यंकटेश स्तोत्र हे संस्कृत मध्ये असतं. तर त्याचं देखील तुम्ही पठण करू शकता. ते खूप जास्त मोठं असतं. त्यामध्ये फलश्रुती देखील दिलेली आहे. तर ते जर तुम्ही वाचन करणार असाल तर ते तुम्ही 20 जे अध्याय त्याचे आहेत ते 20 श्लोक तुम्हाला वाचायचे आहेत आणि 21व्या वेळी त्याची फलश्रुती वाचायची आहे. म्हणजे छोटंसं जे व्यंकटेश स्तोत्रचं पुस्तक जे असतं तर ते कशा पद्धतीने वाचन करायचं? तर ते सगळे अध्याय आपल्याला वाचून घ्यायचे आहे 20 वेळा आणि फलश्रुती जी आहे आपल्याला 21व्या वेळी शेवटी आपल्याला त्याची फलश्रुती वाचायची आहे. अशा पद्धतीने वाचन करायचं आहे. आता यामध्ये फलश्रुती दिलेली नाही आहे आपल्याला, त्यामुळे याचं वाचन आपल्याला 21 वेळा करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपण करू शकतो. भगवान विष्णूंना सर्वात प्रिय अशी ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी या स्तोत्राचे पठण तुम्ही करू शकता. ही सेवा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यास तुम्हाला मदत करेल. दुसरी सेवा जी आहे तर ती तुळशीपत्राची सेवा आहे. विठ्ठल भगवानांना सर्वात प्रिय अशी ही तुळस आहे आणि याच दिवशी जर आपण तुळशीपत्राची सेवा त्यांच्या चरणी अर्पण केली तर त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्यावर नक्कीच पडणार. तर एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये किंवा तुळशी तोडू नये आणि स्त्रियांनी देखील तुळशी तोडू नये. तुळशी जर तोडायची असेल तर ती पुरुषांनी तोडावी असं म्हटलं जातं आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नका. फक्त तिची आपल्याला लांबूनच अशी पूजा करायची आहे. तुळशी मग तुम्ही घरात ठेवून सुद्धा तिची पूजा करू शकता किंवा अंगणामध्ये जर तुमची लावली असेल तुळस तर तिथे जाऊन तुम्ही तिची पूजा करू शकता. या दिवशी विष्णू सहस्रनामावली तुम्हाला म्हणायची आहे. ही दुसरी सेवा आहे. विष्णू सहस्रनामावली म्हणत म्हणत तुम्हाला तुळशी पत्र अर्पण करायचं आहे. 1000 नाव तुम्हाला घ्यायचे आहेत विष्णू भगवानांचे आणि एक एक तुळशी पत्र अर्पण करायचे आहे.
जर तुमच्याकडे 1000 तुळशीपत्र असतील तर चांगलीच गोष्ट आहे. आता तेवढे आपल्याकडे अवेलेबल नसतात, थोडेफार असतात, तर मग काय करायचं, आहे तेच तुळशीपत्र स्वामींच्या चरणी लावायचं आहे, नाव घ्यायचं आहे, परत दुसरं नाव घेऊन परत ते उचलून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने विष्णू सहस्रनामावली आपल्याला म्हणायची. एक तुळशीपत्रात देखील आपण हे पूर्ण विष्णू सहस्रनामावली तुळशीपत्र अर्पण केल्यासारखी म्हणू शकतो. ही तुळशीपत्राची सेवा अत्यंत प्रभावी आहे. तुमच्या जीवनामध्ये खूप अडचणी आहेत, तुम्ही खूप उपवास केले, तुम्ही खूप पारायण केले, पण तुमच्या जीवनातील अडचणी काही दूर होत नाही, तुमच्या समस्या दूर होत नाही, कारण की आपल्या पाठीमागे पितृदोष म्हणा किंवा पितृऋण हे आपल्या पाठीमागे जर असेल तर आपली कोणतीच कामे होत नाही, आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी येत असतात. तर त्यासाठी काय करायचं, तर या आषाढी एकादशीला आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आपल्या पाठीमागे जर 7 पिढ्यांचे देखील पितृदोष असेल, 7 पिढ्यांचे पितृऋण जर आपल्या पाठीमागे जर असेल, तर त्यातूनही आपल्याला हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण मुक्ती देतं. आपल्या पितरांना मोक्ष देण्याचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर ह्या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण या दिवशी तुम्ही नक्की करावं. त्याचं पारायण कशा पद्धतीने करायचं, तर यामध्ये 14 स्कंद दिलेले आहेत, ते पूर्ण सगळे आपल्याला वाचायचे आहे. सर्वात आधी आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे, त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचायचं आहे, स्वामी समर्थ मंत्राचा एक माळ जप करायचा आहे, तसेच विष्णू गायत्री मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि विष्णू गायत्री मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे. सगळी जी काही सेवा आहे ती आपल्याला या ग्रंथामध्ये दिलेली आहे. तर एका बैठकीत आपल्याला हे ग्रंथ पठण करायचं आहे. खूप छोटासा असं ग्रंथ आहे, एका बैठकीत तुम्ही सहज करू शकता. तरी जर तुम्हाला जमत नसेल, घरामध्ये जर बाळ असेल किंवा काही कामांच्या अडचणी असतील, तर तुम्ही टप्प्याटप्प्याने देखील सकाळी संध्याकाळी वाचन करून या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता आणि सहजी तुम्ही या ग्रंथाचं पारायण घरी बसल्या करू शकता. नियम असे काहीच नाही. आता एकादशीला तर आपण नॉनव्हेज वगैरे काही खात नाही, तर काहीच असे याचे नियम नाहीत. एका दिवसाचं तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण या दिवशी जरूर करावं. आता या सगळ्या सेवा आपण आषाढी एकादशी निमित्त स्वामींच्या चरणी अर्पण करू शकतो. आता आषाढी एकादशीला जर तुम्हाला पूजेची मांडणी करायची असेल, भगवान विठ्ठलांची आणि रुक्मिणींची जर तुम्हाला घरामध्ये छोटीशी मांडणी करायची असेल तर ती देखील तुम्ही करू शकता. एक चौरंग तुम्ही घेऊन त्यावरती कापड अंतरून, पांढरं किंवा पिवळ्या कलरचं कापड अंतरा, त्यावरती सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करा, त्यानंतर बाळकृष्णाची स्थापना करा आणि जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर तिची देखील तुम्ही या दिवशी स्थापना करून वेगळी अशी पूजेची मांडणी करू शकता. आणि या पूजेमध्ये तुळशी देखील तुम्ही पूजेत ठेवू शकता. तुळस घरामध्ये जी आपण लावतो ती कुंडी सहित तुम्ही त्या दिवशी घरामध्ये ठेवून तिची देखील पूजा करू शकता. आरती करायची आहे तुम्हाला गणपतीची, श्रीकृष्णाची आणि विठ्ठल रुक्मिणीची आरती तुम्हाला या दिवशी करायची आहे. त्यांना गोडाधोडाचा या दिवशी नैवेद्य दाखवायचा आहे आणि या सेवा ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामधली कोणतीही एक सेवा तुम्ही करू शकता. या दिवशी भगवद्गीतेतील 15वा अध्यायाचं वाचन देखील आपण करू शकतो. त्याचबरोबर ज्यांना ही सेवा करणे जमत नाही, मासिक पाळीची ज्यांना अडचण आहे, तर त्यांनी काय करायचं, तर या सगळ्या सेवा ते श्रवण करू शकतात. म्हणजेच भगवद्गीतेतील 15वा अध्यायाचं श्रवण करू शकता, ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जाप करू शकता, तसेच विठ्ठल विठ्ठल असा नामस्मरण तुम्ही देखील दिवसभर करू शकता. विष्णू सहस्रनामाचं देखील तुम्ही श्रवण करू शकता. मोबाईलवर लावून तुम्ही या स्तोत्राचं श्रवण करू शकता. तर यातील कोणतीही एक जरी तुम्ही सेवा केली तर ती स्वामींच्या चरणी पूर्णपणे रुजू होईल या दिवशी, कारण की या दिवशी भगवान विष्णूंचे जे चैतन्य तत्व आहे ते जागृत असतात खूप प्रमाणात. तर जी काही आपण सेवा करतो ती लगेच त्यांच्यापर्यंत पोहोचते. आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत असा पवित्र दिवस आहे, खूप महत्त्वाचा दिवस आहे. एक शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगते की तुम्हाला सगळ्या अडचणीतून बाहेर काढणारा असा हा उपाय आहे. तुमच्या सगळ्या समस्यावर एकमात्र असा हा उपाय आषाढी एकादशीला जर तुम्ही केला तर सगळ्या समस्या तुमच्या नक्कीच सुटतील. कारण की भगवान विष्णूंना, विठ्ठलाला तुळसी अत्यंत प्रिय आहे आणि या दिवशी जर तिची सेवा केली, तिच्याकडे जर प्रार्थना केली तर नक्कीच ती विठ्ठलापर्यंत पोहोचेल. तर काय करायचं आहे, तुळशी मातेची सेवा करायची आहे. त्या दिवशी तिला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि फूल, गंध, हळदी कुंकूने तिची पूजा करायची आहे आणि तिला 11 प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे.
11 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि तुमची जी काही मनोकामना इच्छा आहे ती तुळशी मातेला तुम्हाला सांगायची आहे। तर अशा पद्धतीने तुळशी मातेची तुम्हाला सेवा करायची आहे। रांगोळी देखील तुम्ही काढू शकता, दिवा लावू शकता, तुमच्या इच्छेने जशी तुम्हाला तिची सेवा करायची आहे तशा पद्धतीने सेवा करा। पण 11 प्रदक्षिणा घालणे ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत हे खूप महत्त्वाचं आहे। तर अशा पद्धतीने या सगळ्या सेवा तुम्ही उद्या म्हणजेच आषाढी एकादशीला करू शकता। तर आजचा व्हिडिओ इथे थांबवते। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।